भाग्यलक्ष्मी. सर्जेराव नेमका कसा उपटलं? तो नेमका नाही उपटला, ह्यो तर मेला 5वीलाच पुजलाय. 5वीला तर मी पुजले तुमच्या. हा मला कसं कळणार ना. हा तुला आपल्या घरात यायचा, वस्तीला पण राहायचा. पण धनाजीरावांनी हाकलून दिला ना एक दिवस. अगो बाई, पण तो कामिनीबाईंचा भाऊ आहे म्हणे. होय, पण आपल्याच घरात चोरी केली ना त्यांनी. मग काय त्याची पूजा करायची बाई. म्हणजे आपल्याच गटातला दिसतोय. हा काय म्हणलं? नाही, वाईट संगत. संगत वाईट. भाई तर कपटी मेला. हे काय? हे पेपर्स आहे, मोहित्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहे ते. पण हे ओरिजिनल नाही, झेरॉक्स आहे. ओरिजिनल मी घरी ठेवले. आणि महत्वाचं म्हणजे याच्यावर सुद्धा, झेरॉक्स मध्ये सुद्धा बघा, त्या संजय मोहितेची सही दिसते बघा. इतक्या सहजासहजी कसे मिळतील पेपर्स? काहीतरी गमवावं लागेल, काहीतरी द्यावं लागेल. काय हवंय? 10% या पेपर्सच्या बदल्यात. ठीक आहे. अरे देवा, म्हणजे आता संजयचे सह्या असलेले पेपर्स कामिनीच्या ताब्यात येणार. आपल्याला संपत्ती मिळणार नाही. ठीक आहे, संपत्ती मिळणार नसली तरी कामिनीचं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल याचा विचार करावा लागेल. आज काशीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. संजय आणि ती काशी पुन्हा एकदा नव्यानं जीवन जगण्याची स्वप्न बघायला लागणार. काशीला तिच्या घरी पोचू देऊ नका. काहीतरी करा आणि काशी आज संपलीच पाहिजे. काळजीत सोडा बाप्पाजी, आज काशी संपली म्हणूनच समजा. ती आश्वासनं नकोय बाबा कदम. यावेळी जर काही गफलत झाली तर तुम्हाला तोंड काळं करावं लागेल. काशी कशी आहे? ती बरी आहे आता. ती नुकतीच बरी झाली आहे. म्हणजे तिला काय झालं होतं? म्हणजे काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये. थोडा थकवा आला होता आणि थोडा आराम केला की होईल ती बरी. अरे पण ती आहे कुठे? कारमध्ये बसली. अरे मग आपण इथे काय करतोय? चल आपण तिला भेटूया. एक किती झाले? काशी तेच आहेत पेपर्स. अरे काय झालं? अरे कोण आला होता इथे? अरे माझी प्रॉपर्टी, अरे माझ्या पैसे कोणी दिले? अरे कोण होता तो? देवा देवा, माझे पैसे, माझी प्रॉपर्टी गेली.